एखाद्या मुक्या जनावराला माया लावली, त्याला जपलं तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात त्या प्रेमाची परतफेड करत असतं. त्यात मग जनावर बैल असेल तर मग काही बोलायलाच नको. गरीब शेतकऱ्यासाठी एखादा बैल काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण परवा पार पडलेल्या श्रीनाथ केसरी मैदानात बघायला मिळालं. दोन गरिबा घरच्या बैलांनी, सर्जा आणि लखन यांनी फॉर्च्युनर गाडी जिंकली. त्यांचं आभाळा एवढं कौतुक आहेच, पण फॉर्च्युनर थोडक्यासाठी हुकली असली तरी आपल्या गरीब मालकासाठी महिंद्रा थार गाडी खेचून आणणाऱ्या रुद्रा बैलाची कामगिरी पण आभाळ एवढीच आहे. माणसांना फक्त पहिल्या नंबरवाल्यांचं कौतुक असलं तरी रुद्राने जे त्याच्या मालकासाठी करून दाखवलंय त्याला जगात तोड नाही. आजचा हा व्हिडिओ त्याच रुद्रा बैलाचं कर्तृत्व सांगणारा. चला तर मग सुरू करू. मंडळी, पैलवान चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या फॉर्च्युनरच्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानात यंदा इतिहास घडला. पहिल्यांदाच मराठवाड्यातील दोन बैलांनी तमाम पश्चिम महाराष्ट्राला दणका देत बक्षिसाची फॉर्च्युनर गाडी आपल्या नावावर केली. आणि हे आभाळा एवढं काम करून दाखवलं छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि दुसरा हिंगोलीचा दुसरा बैल सर्जा यांनी. मनोहर चव्हाण पाटील यांचा लखन हा बैल शंकरपटाचा बादशाह. जवळपास 101 शंकरपटाच्या शर्यती गाजवून जेव्हा लखन पहिल्यांदा घाटावर आणि घाटाखाली पळाला, त्याला एंट्रीलाच देवा बैलासोबत पळून दाखवून दिलं होतं की तो इथं राज करायला आलाय. पुढे मुळशी केसरी स्पर्धेत बकासूर सोबत पळून त्याने पहिला क्रमांक पटकावला. लखनची विजयी घोडदौड मागच्या काही काळापासून कायम आहे. परवा तो मैदानात आला तेव्हा अनेकांनी लखन आता म्हातारा झालाय म्हणून हिणवलं, पण लखनने शेवटी दाखवून दिलं आखिर बाप तो बाप होताय. तर दुसऱ्या बाजूला त्याला साथ दिली हिंगोलीचा दांडेगावचा सर्जा बैलाने. सर्जा म्हणजे गरिबा घरचा बैल. त्याला अनेक जण प्रेमाने रॉकी सुद्धा म्हणतात. मालकाने लावलेली माया या पलीकडे सर्जाचा दुसरा खुराक नाही, पण त्या लावलेल्या मायेचं सर्जानं पांग फेडलं. मथुर, बकासूर, एक्का यांसारख्या तगड्या बैलांमधून आणि जवळपास 1200 गाड्यांमधून लखन सर्जाने पहिला क्रमांक मिळवला. त्यासाठी तब्बल 500 किलोमीटर प्रवास करून ते सांगली इथं आले होते. सर्जा व लखनच्या मालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात फॉर्च्युनर गाडी दिली गेली. बरं, पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीत पार पडलेली श्रीनाथ केसरी सांगली बैलगाडा शर्यत फक्त फॉर्च्युनरमुळे गाजली असं नाही. या शर्यतीत राज्यातील अनेक जातीवंत नामांकित बैल व त्यांचे मालक सहभागी झाले होते. त्यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील आडगाव राजा येथील दिनकर चव्हाण यांच्या रुद्रा बैलाचा देखील समावेश होता. या रुद्राने पण श्रीनाथ केसरी मैदान गाजवत दुसरा क्रमांक पटकावला. वाऱ्याच्या वेगाने धावणारा रुद्रा थार कारचा मानकरी ठरला. या कामगिरीमुळे रुद्राने फक्त दिनकर चव्हाण यांचाच नाही तर राजमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेड राजासह बुलढाणा जिल्ह्याचा देखील लौकिक वाढवलाय. रुद्रा बैलाने पुन्हा एकदा आपली ताकद, जिद्द आणि थाट दाखवत संपूर्ण मैदान आणि लोकांची मनं मोहून टाकली. त्याच्या या शानदार आणि थरारक कामगिरीनंतर बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून दिनकर चव्हाण यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. दिनकर चव्हाण हे शासकीय कंत्राटदार असून एक प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांना गोवंश आणि बैल जोड्यांचा विशेष छंद आहे. आजही त्यांच्याकडे एक जातीवंत जनावर आहेत. रुद्रा हा बैल त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. त्यांनी रुद्राला आपल्या लेकरासारखं वाढवलंय. दिनकर चव्हाण यांना निरंजन आणि चैतन्य ही 2 मुलं आहेत. त्यांनी सुद्धा रुद्राला आपला धाकटा भाऊ म्हणून माया लावली आहे. रुद्राने याआधी माळशिरस आणि पेडगावच्या शर्यतीमध्ये डबल हिंद केसरी किताब पटकावला होता. त्यानंतर त्याच्या एंट्रीचा अंदाज सर्वांना आला होता. पण सांगलीच्या मानाचा श्रीनाथ केसरी स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवत रुद्रानं विदर्भासाठी हिस्ट्री सेट केली. थोड्याशा अंतराने मागं राहिल्यानं फॉर्च्युनर जिंकण्याची संधी हुकली, पण रुद्राने जिंकलेली थार यापेक्षा त्याने कमावून दिलेलं नाव याचं मात्र कौतुक दिनकर चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाला जास्त आहे. त्यामुळे फॉर्च्युनर हुकल्याचं अजिबात शल्य म्हणत नाही असं दिनकर चव्हाण म्हणाले. रुद्रा बैलाचं शरीर तसं आखूड आहे, शर्यतीच्या बैलासारखं नाहीये. फक्त 4 फुटाचं शरीर आहे असं म्हटलं जातं. रुद्रा राजगडच्या एका शेतकऱ्याकडे सांभाळायला असतो असं सांगितलं जात आहे, जेणेकरून इकडच्या इकडे पश्चिम महाराष्ट्रातील मैदानावर जाता येईल. बाकी फॉर्च्युनर जिंकणाऱ्या बैलांपैकी सर्जा हा सुद्धा बैल एका सामान्य शेतकऱ्याचा. सर्जा बैलाचा मालक असलेला शेतकरी हा हिंगोली जिल्ह्यातील दांडेगावचा आहे. तब्बल 500 किलोमीटरचा प्रवास करत तो आपल्या बैलाला घेऊन शर्यतीसाठी आला होता. या शर्यतीत सर्जाने मैदान मारत फॉर्च्युनर जिंकल्यानंतर मालकाला प्रचंड आनंद झाला. त्यानं निसर्गाची नाळ या चॅनलशी बोलताना सांगितलं की सकाळपासून आमच्या बैलापाशी कुणी आले नव्हतं. गरिबाच्या दावणीचा बैल असल्यानं त्याच्याकडे कुणी डुंकूनही पाहत नव्हतं. सगळे कॅमेरे हे मोठ्या नावाजलेल्या बैलांपाशी घुटमळत होते. मात्र या शर्यतीत माझ्या बैलानं मैदान मारलं. आता बक्षीस घ्यायला आम्हाला मंत्रालयात जायला मिळणार आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हे सांगताना सर्जा बैलाच्या मालकाच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं.
ते पुढे म्हणाले, आज आमच्या मनासारखं झालं. सकाळपासून बकासूर, मेहबूब, मथुर या बैलांची जोरदार चर्चा होती. मात्र सर्जा आणि लखननं मैदान मारलं. आता सर्जा हा काळ्या रंगाचा असल्यानं त्याला ब्लॅक फॉर्च्युनर कारच द्यावी अशी विनंती चंद्रहार पाटलांना करणार असल्याचं एका बैलगाडा शर्यत प्रेमीने सांगितलं होतं. मित्रांनो, ही अशी गरिबाघरची माणसं आभाळ कवेत घेतात तेव्हा आपल्या स्वतःला जग जिंकल्यासारखं वाटतं. गरिबा घरच्या बैलांनी केलेल्या या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी कडक राव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.